नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. आज सेशन मध्ये आपण नायदर नॉर च्या आपण 4 नियमांचाच आपण अभ्यास करणार आहोत. बघा, हे जे नियम आहे तुम्ही तोंडपाठ करा, म्हणजे तुम्हाला नेदर नॉर मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला भेटून जातील. ते तुमच्या 8वीचा असतील किंवा 9वीचा असेल किंवा 10वी असेल किंवा 11वी असेल किंवा 12 किंवा स्पर्धा परीक्षेचा असेल. राईट. त्यांची पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देणार आहे. नेदर नॉर हे काय आहे, त्याचा उपयोग कसा होतो आणि त्याचे नियम कुठले कुठले आहेत, हे सगळे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. शेवटपर्यंत लेक्चर पहा, तरच तुमच्या लक्षात येईल, अन्यथा तुमच्या लक्षात येणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर पहिल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे, त्यावर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. जसं ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं त्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बघा, आधी तुम्ही निदर नॉर, ह्याला काही निदर पण म्हणतात, काही लोक त्याला नायदर पण म्हणतात, दोन्ही चालतं. बघा, समान जातीचे दोन शब्द, दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना उभयानवी अव्यय म्हणजेच कंजंक्शन्स. काय? कंजंक्शन्स म्हणजेच उभयानवी अव्यय म्हणतात. काय आहे हे निदर नॉर? म्हणजे दोन वाक्य आहेत तुमचे, एक वाक्य आणि हे एक वाक्य, ह्यांना तुम्हाला काय करायचंय, एकत्र जोडायचंय. पण त्या एकत्र जोडण्याच्या पण काही पद्धती आहेत, पण त्याच पद्धती आपण पाहणार आहोत, पण ते नियमांसहित. बघ, यातले पहिली त्याची माहिती बघा, काय की ते जे आहे तुमचं काय उभयानवी अव्यय आहे. आणि नेदर नॉर हे एक विकल्प दर्शक उभयानवी अव्यय, म्हणजेच काय, ह्याला तुम्ही विकल्प दर्शक पण म्हणू शकता. नेदर नॉरला काय विकल्प दर्शक उभयानवी अव्यय आहे. याचा अर्थ दोन पैकी एकही नाही. म्हणजेच लक्षात घ्या, नीदर नॉर हे म्हणजे काय की दोन्ही वाक्यांमध्ये तुमचं काय निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक अर्थ त्यातनं स्पष्ट होतो. म्हणजे दोन्ही पैकी एकही नाही, म्हणजे दोन नकारात्मक वाक्यातील निवडीची कल्पना. म्हणजे दोन जे वाक्य असतील त्यातनं तुम्हाला एखाद्याची निवड करायची, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय की हे नेदर नॉर तुम्हाला वापरायचं. आता त्याचा पहिला जो नियम आहे तो पाहून घ्या. त्याच्या वाक्यरचना पण घेऊ, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहिलं, मी जास्त वाक्यरचना घेणार नाही, पण जे घेणार ते महत्वाचं घेणार. पहिलं आहे की कर्त्यामध्ये फरक. लक्षात घ्या, कर्त्यामध्ये फरक. बघा, याचा पहिला नियम काय म्हणतो की पहिल्या कर्त्यापूर्वी तुम्हाला काय करायचंय, नीदर. आणि दुसऱ्या कर्त्यापूर्वी काय करायचं, तुम्हाला नॉर वापरायचंय. आणि वाक्यातला समान भाग असलेला काय करायचंय, एकदाच लिहायचा, एकदाच लिहिणे. बघा, वाक्यरचना पाहूया, मग लक्षात येईल तुमच्या. बघा, राहुल टुक एज्युकेशन, नंतर आहे फुल स्टॉप, नंतर दुसरं वाक्य हिज सिस्टर टुक एज्युकेशन. बघ, हे तुमचं वाक्य आहे. आता याच्यामध्ये समान भाग काय आहे तुमचं, टुक एज्युकेशन. टुक एकदाच घ्यायचा आहे. फरक कशामध्ये आहे तुमचा, कर्त्यांमध्ये. हा कर्ता वेगळा आहे आणि हा कर्ता वेगळा आहे. दुसरा पेन वापरतो. हा कर्ता वेगळा आहे आणि हा कर्ता वेगळा आहे. मग ह्या कर्त्यांपूर्वी तुम्हाला काय करायचंय, नीदर नॉर. बघ, नीदर राहुल नॉर हिज सिस्टर
सिस्टर टूक एज्युकेशन. म्हणजेच तुम्हाला वाक्यातनं पहिल्यांदा काय शोधायचंय की करते समान भाग कुठला आहे. काय, हा वाला समान भाग आहे हे की नाही. मग फरक कशामध्ये राहील, तुमच्या कर्त्यांमध्ये. म्हणजे तुमचे कर्ते काय असणार, हे वेगवेगळे असणार. बघा, ह्या वाक्यातला कर्ता वेगळा आहे आणि ह्या वाक्यातला कर्ता वेगळा आहे. म्हणजे बघा, निदर राहुल नॉर हिज सिस्टर टूक एज्युकेशन. म्हणजे समान भाग तुम्हाला काय एकदाच घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला पहिलं काय की वाक्यातनं कर्त्यांमध्ये फरक, म्हणजे दोन कर्ते तुमचे वेगळे असणार. आणि दुसरा जो भाग असेल वाक्यांमधला तो काय असणार तुमचा समान असणार. हे लक्षात घ्या. ह्याच्यानंतरचं आहे दुसरं जे आहे, दुसरा जो आहे तुमचा क्रियापदांमध्ये फरक असलेला. म्हणजेच हे जसं आहे कर्त्यांमध्ये फरक, तसंच काय आहे ते क्रियापदामध्ये फरक. काय, क्रियापदामध्ये फरक. हे वाक्य मी इरेज करतोय, लिहून घ्या तुमच्या माहितीसाठी. या पदामध्ये फरक. पहिलं काय होतं की कर्ते तुमचे वेगवेगळे होते आणि बाकीचा भाग काय होता, हा समान होता. आता ह्याच्यामध्ये काय की तुमची क्रियापद मध्ये फरक आहेत. क्रियापद तुमचे वेगवेगळे असतील, बाकीचा भाग समान असेल. आता पहिल्या क्रियापदापूर्वी तुम्हाला काय वापरायचंय, नीदर. आणि दुसऱ्या क्रियापदापूर्वी काय वापरायचंय, नॉट. आणि समान असलेला भाग एकदाच लिहिणे. बघा, वाक्यरचना घ्या. हा, ज्यावेळेस तुम्ही नीदर नॉर वापरणार वाक्यरचनांमध्ये, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये रिपीटेड नो, नेव्हर, नॉट म्हणजे नकारात्मक शब्द तुम्हाला परत घ्यायचे नाहीत. कारण की नीदरचाच अर्थ काय होतो, निगेटिव्ह, म्हणजे नकारात्मक. त्यातला अर्थ त्याचा शो होतो. आलं लक्षात. आता हे झालं क्लिअर. आता वाक्यरचना पाहू, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. सोपी घेतो मग. राधिका went to school full stop आणि she took education there. ओके. पहिल्या वाक्यामध्ये काय होतं की तुमचं क्रियापद आणि त्याच्या पुढचा भाग सगळं सेम होता. पण ह्याच्यामध्ये काय, दोन्ही क्रियापद काय तुमची वेगवेगळी. बघ, क्रियापद काय तुमची वेगवेगळी आहे. मग त्यामुळे काय करायचं की पहिलं जे क्रियापद आहे त्यापूर्वी तुम्हाला काय करायचंय, नीदर. आणि दुसऱ्या क्रियापदापूर्वी नॉट. आणि वाक्यात जो समान भाग आहे तो एकदाच लिहायचा आहे. जसे की पहा, राधिका आणि शी हा काय तुमचा समान भाग आहे. कशावरनं, कारण की दुसऱ्या वाक्यामध्ये जे शी वापरले कोणाला अनुसरून वापरलेले, राधिकासाठी. राधिका नीदर वेंट टू स्कूल. शी हा निघून जाईल, कॉमा पण म्हणजे फुल स्टॉप निघून जाईल. त्याच्यानंतर नॉर टूक एज्युकेशन देअर. ओके. म्हणजेच क्रियापद वेगवेगळी आहेत, करते समान आहेत, एकसारखे आहेत. मग त्यामुळे तिथं काय केलं आपण, पहिल्या क्रियापदापूर्वी पण नीदर आणि दुसऱ्या क्रियापदापूर्वी काय घेतले, नॉर. म्हणजे लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, कर्ते जर वेगवेगळे असते वाक्यामध्ये, कर्ते वेगवेगळे असतील आणि क्रियापद समान असेल म्हणजे एकसारखाच एकच, तेव्हा काय करायचंय, पहिल्या क्रियापदापूर्वी तुम्हाला नीदर आणि दुसऱ्या क्रियापदापूर्वी नॉट. ओके, हे क्लिअर. आणि आताचं काय, क्रियापद जर क्रियापद वेगवेगळी असतील तर पहिल्या क्रियापदापूर्वी नीदर आणि दुसऱ्या क्रियापदापूर्वी नॉट. असं करून तुम्हाला ते दोन्ही वाक्य जोडायचे. बघा, एक एक वाक्यरचना घेतली आणि तुम्हाला ते पूर्ण एकदम व्यवस्थित सांगितलेले. आता त्याचे दोन नियम आहेत, हे आपण दोन नियम अजून पुढचे दोन नियम आहेत आपण पुढील लेक्चरमध्ये पाहू. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. आणि ह्यातले काय, ह्या दोन नियमातले काय तुमचे डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच नाही, नीदर नॉरलाच आपण पुढे कंटिन्यू करू. आणि तोपर्यंत मी सांगता घेतो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.